तर नागपूर येथील कालच्या हिंसेत गंभीर जखमी झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधलाय। लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्यात। कालच्या हिंसेत निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला, त्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हो सर, कुऱ्हाडीचा गाव आहे सर, डीप आहे। अच्छा, हातावर लागला। येस सर, हातावर आहे सर। अच्छा, मग आता प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। चला, व्हेरी गुड। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। नागपूरच्या राड्यामध्ये पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला झाला। हल्ल्यानंतर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी एबीपी माझाला प्रतिक्रियाही दिली आहे, पाहूया। त्या एरियामध्ये खूप कंजेस्टेड लेन्स आहेत, त्यामध्ये आत आम्ही जी क्राऊड होती ते अगदी वेगळ्या प्रकारे सगळीकडे स्टोन पेल्टिंग करत होते। त्यांच्याकडे शस्त्र होते, काठ्या होत्या, पेट्रोलच्या बॉटल्स होत्या, त्यामुळे आम्ही पुढे जाऊन त्यांना मागे करण्याचा प्रयत्न करत होतो। त्यातच आपली एक टीम एका घरात सर्चसाठी गेली, एक संशयित स्टोन पेल्टर तिथे होता म्हणून, आणि तितक्यात ते 100चा क्राऊड तिथे जमा झाला। मग ती टीम आत होती, मी तिथे बाहेर होतो। आता करायचं काय, कारण ते सगळेजण तर घरावर गेले असते तर तो खूप मोठा एक अप्रिय घटना घडण्याची शक्यता होती। तर माझ्याकडे लाठी होती आणि हेल्मेट होतं, त्याच्या बेसिसवर मी त्यांना मागे करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यातले ज्यांच्याकडे लाठी होती ते मागे सरकले देखील, परंतु एकाकडे कुऱ्हाड होती आणि त्यांनी अगदी डोळे लावून त्याचा वार केला आणि मी मग ते अडवण्याचा प्रयत्न केला, तर हातावर एक डीप इंजरी झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।